नमस्कार मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सत्य आणि वाघमारे यांच्यातील वातावरण आज खूपच तणावपूर्ण होते। सत्याच्या डोळ्यात एक वेगळीच अस्वस्थता होती, जणू एखादा शिकारी स्वतःच शिकार होण्याला घाबरत आहे। त्याने हळू आवाजात वाघमारेला सांगितले की या संपूर्ण खेळाच्या मागे जो कोणी आहे तो माणूस सामान्य नाही, त्याला आपल्याबद्दल प्रत्येक क्षणाची माहिती आहे। इतकेच नाही तर या घराचा कोनाकोपरा आणि प्रत्येक खोलीचा नकाशा त्याला तोंडपाठ आहे। याचा सरळ अर्थ असा होता की घराबाहेर बातमी पोहोचवण्यासाठी त्याने मोठे जाळे विणले आहे। सत्याने सुस्कारा सोडत म्हटले की वाघमारे, आज आपण थोडक्यात वाचलो, नाहीतर जर आर्यनने मला त्या खोलीतून बाहेर पडताना पाहिले असते तर सर्व काही संपले असते। वाघमारे यांचा चेहरा आधीच घामाने डबडबला होता। त्यांनी आपली भीती लपवत म्हटले की मला तर वाटले होते की आज आपली काही खैर नाही, फक्त आता आर्यनला आपला संशय येऊ नये एवढीच भीती वाटते। सत्याने जेव्हा विचारले की त्यांनी आर्यनला थांबवून का ठेवले नाही, तेव्हा वाघमारेंनी सांगितले की त्यांनी खूप प्रयत्न केला पण तो कामाचे निमित्त करून अचानक खोलीकडे पळाला। सत्याचे डोके चक्रावले, त्याला वारंवार आर्यनचे वागणे आठवत होते जेव्हा त्याने आपला लॅपटॉप दाखवण्यास स्पष्ट नकार दिला होता। वाघमारे जरी याला कामाची गुप्तता मानत असले तरी सत्याच्या मनात संशयाचे बीज पेरले गेले होते। त्याला जाणीव झाली होती की काहीतरी गडबड नक्कीच आहे आणि आता हे गुपित उघड करण्यासाठी त्याला मुळापर्यंत जावेच लागेल। दुसरीकडे घराच्या दुसऱ्या भागात एक वेगळेच वादळ उठले होते। मंजूच्या आईच्या डोळ्यात जुने दुःख आणि आजचा राग एकत्र दाटून आला होता। जेव्हा त्या वेगाने घराबाहेर पडू लागल्या तेव्हा त्यांच्या मुलाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याला झापले आणि सांगितले की मी कुठे जाते हे मला विचारू नकोस। आपली मुलगी मंजूची अवस्था पाहून त्यांचे हृदय फाटत होते। त्यांना तो काळ आठवला जेव्हा सत्यजितरावांच्या निधनानंतर मंजू पूर्णपणे कोलमडली होती। आज जेव्हा घरचे तिच्या मर्जीविरुद्ध तिचे दुसरे लग्न लावून देण्यास तयार झाले तेव्हा आईचा संयम सुटला। त्यांनी ठरवले होते की आता त्या शांत बसणार नाहीत। मुलगा त्यांना समजावत होता की आता दीदी तिथे गेली आहे आणि वेळ योग्य नाही, पण त्यांनी स्पष्ट सांगितले की माझ्या मुलीच्या हक्कासाठी मला लढावेच लागेल आणि आता जगातील कोणतीही ताकद मला रोखू शकत नाही। त्याच वेळी घराच्या एका शांत कोपऱ्यात मम्मी साहेब आणि सपना आर्यनला भेटायला पोहोचल्यात। आर्यन नेहमीप्रमाणे आपल्याच विश्वात मग्न होता। त्याचे डोळे एकतर पुस्तकात असायचे किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर। त्याला पाहून मम्मी साहेबांना वाटले की हा किती समजूतदार आणि अभ्यासू मुलगा आहे। आर्यनने खूप नम्रतेने त्यांचे स्वागत केले। गप्पा मारताना मम्मी साहेबांनी त्याच्या वडिलांबद्दल आणि त्यांच्या घराण्याबद्दल चौकशी सुरू केली। आर्यनने खूप सहजपणे सांगितले की त्याचे वडील राजकारणाच्या निमित्ताने अनेकदा परदेशात असतात आणि सध्या ते जर्मनीत आहेत। जेव्हा मम्मी साहेबांनी त्यांच्या अफाट मालमत्तेबद्दल आणि दिल्लीतील मोठ्या घराचा विषय काढला तेव्हा आर्यनच्या उत्तराने त्यांना आश्चर्यचकित केले। त्याने खूप निष्पापपणे आणि अभिमानाने सांगितले की जरी त्याच्या कुटुंबाकडे 4 पिढ्यांची संपत्ती असली तरी त्याला त्यात रस नाही। त्याला स्वतःच्या मेहनतीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे आणि म्हणूनच तो असा एकटा राहून संघर्ष करत आहे। आर्यनचे हे बोलणे ऐकून मम्मी साहेबांचे डोळे भरून आले। त्यांनी सपनाकडे पाहत अभिमानाने म्हटले की हा मुलगा खरोखरच गुणांची खाण आहे। प्रत्येक आई अशीच प्रार्थना करेल की तिला आर्यनसारखाच मुलगा मिळावा।